उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत परत एकदा. आता आज आपण बनवूया फ्राईड फिश. तर हा एक पॉपलेट आहे, बऱ्यापैकी मोठा साईज आहे. तर हे जे पीसेस आहेत मी कट करून घेतलेले आहेत, बाजारातूनच आणले. त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर ते हळद मीठ लावून साधारण 10 ते 15 मिनटं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला जो आपण मसाला कोट करणार आहोत, इथे ती हळद मीठ आणि लिंबू असं लावून ठेवलेलं आहे. आता इथे मी त्याच्या कोटिंगसाठी घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आहे, नंतर धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट आणि कोथिंबीर. आणि इथे मी घेतलेला आहे रवा. हा रवा आपल्याला वरतून त्याला कोट करण्यासाठी ठेवायचा आहे. आणि इथे फ्राय पॅन ठेवलेला आहे. तर आता मी हे जे पीसेस आहेत याला हे सर्व मिक्सर एकत्र करून घेते. हे छानपैकी असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपल्याला फिशला वरतून कोट करायचं आहे. तर हा आता मी हे मिक्स करून घेते. हे थोडंसं तुम्हाला जर कोरडं वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावरचं पीठ टाकून घ्यायचं. हे मला थोडंसं कोरडं असं वाटतं आहे. मी थोडंसं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं एक साधारणपणे 1 टीस्पून असा कॉर्नफ्लावर ह्याच्यात टाकून घेते, म्हणजे हे कोटिंग व्यवस्थित चिटकेल. आणि किंचितचं पाणी, अगदी किंचित 1 टीस्पून. याच्यामध्ये आपण फिशला तर मीठ लावलेलंच आहे, अजून थोडंसं त्या अंदाजानेच घ्या. थोडं कोटिंगमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. आता ही पेस्ट आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. हे कोटिंग आता व्यवस्थित बसेल. थोडंसं पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या. कोथिंबीर जरा जास्त टाकल्यामुळे थोडंसं हे मला लूज वाटलं होतं. तर आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकलं तर हे मस्तपैकी फिशला चिटकून बसेल. बऱ्याच वेळेला असं होतं की कोटिंग वेगळ्या ठिकाणी येतं आणि फिश फ्राय करताना किंवा उलटताना कोटिंग वेगळं पडू शकतं. मला अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायची जरूर वाटते. परत 1 टीस्पून टाकलेलं आहे. किंचितचं पाणी टाकते. या आता हे मस्त झालेलं आहे. हे आता मला नाही वाटत ह्या फिशला हे चिटकूनच राहील. पॉपलेट आता थंडीच्या दिवसामध्ये फिश फ्राय हे खूप आवडतं. बोंबील फ्राय, पॉपलेट फ्राय. तर आता मी काल छानपैकी पॉपलेट मिळाल्यामुळं तो आणलेला आहे. तर आता ह्याला आपण हे एक पीस असा घेऊया. ह्याच्यामध्ये हे कोट करून घेते. आता मी हा पूर्ण फिश करणार नाही, साधारण एक जरूर असायचे 4 ते 5 पीस करणार आहेत. त्याच्यामुळे हा मसाला माझा थोडासा प्रमाणात आहे. तुम्ही जर का जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर हे जे मिक्सचर केलेलं आहे आपण हे तुम्ही जास्ती बनवा. आता हे असं मस्तपैकी सगळं कोटिंग करून घेऊया. वा, मस्त एकदम. फिशचे पीस खूप छान मोठेच आहेत. साधारण मी 5 ते 6 पीस करणार आहे फ्राय. आणि उरलेलं हे रस्सासाठी वापरता येईल मला. आता हे मस्तपैकी आता हे कोटिंग छान असं आपण दाबून याला लावून घेऊया. हे पहा, आता मस्त कोटिंग ह्याला व्यवस्थित फिट बसलेलं आहे एकदम असं. म्हणजे आता आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा हे कोटिंग आलं नाही पाहिजे बाहेर. आता मी फ्राय पॅन इथं ठेवलेला आहे. या फ्राय पॅनवरती आपण हे फ्राय पॅन जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेव्हा तेल आपलं कोटिंग निघण्याचं अनेक कारण असतं. तेल कमी तापलेलं असेल तर. आता हे मी साधारण 2 ते टीस्पून तेल असं टाकून घेते ह्याच्यामध्ये. आणि हे आपल्याला आता रव्यामध्ये गोळवून घेऊया. पाहू शकता तुम्ही आता मस्तपैकी रव्यामध्ये हे घोळलेलं आहे आणि आपलं कोटिंग पण छान याला झालेलं आहे. हे बघा, छान आपण असे 1 पीस करून घेऊ आणि हे असे फ्राईंगला ठेवूया.
सर्व पीस छानपैकी रव्यामध्ये कोट करून घेऊ. हे बघा कोटिंग आपलं एकदम फिट बसलेलं आहे, म्हणजे कोटिंग बाहेर येईल असं निसटणार नाही. हे 2 टोटल मला 5 पीस लागणार आहेत. छान असं घोळवून घेतलेलं आहे रव्यामध्ये. मला जेवढी जास्त तुम्ही कोथिंबीर वापरता येईल तेवढी वापरा. कोथिंबीरचा फ्लेवर हा छान येतो. आता हा लास्ट पीस आहे. हे सर्व पीस आता मी व्यवस्थित मांडलेले आहे. थोडंसं अजून ॲडिशनल तेल टाकून घेते. तेल तसं मी कमीच टाकलं होतं. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर हे मस्त फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. शक्यतो मी हा फिश एक साईड होतोपर्यंत प्रेफरन्स देते की थोडासा झाकून ठेवायचा, साधारण 1-3 मिनटं तरी. त्याला फार शिजायला वेळ लागत नाही. तर मीडियम गॅसवरती मी हा झाकून ठेवलेला आहे. दुसरी बाजू जेव्हा आपण पलटतो तेव्हा झाकण्याची गरज नाही, पण आत्ता जर झाकून ठेवला तर थोडासा ज्युसी राहतो. आणि फिश केव्हाही ओव्हरकुक केला तर तो एकदम रबरसारखा होतो. म्हणजे कुठलेही नॉनव्हेज आहे ओव्हरकुक झालं की दॅट बिकम्स रबर. तर आता हे मी झाकून साधारण मीडियम गॅसवरतीच ठेवलेलं आहे. तेल मात्र माझं तापलेलं होतं तेव्हा गॅस गरम जास्त मोठा होता. आता मीडियम गॅसवरती 1-1.5 ते 2 मिनटं झाकून त्याला शिजवून देते. 1-2 मिनटं झालेली आहेत. मी आता हे झाकण जे ठेवलेलं होतं ते काढून बाजूला करते. हे बघा मस्तपैकी एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण ह्याला उलटून घेऊया. हे बघा मसालासुद्धा ह्याचा पूर्ण ह्याचा जे कवर आहे ते काही वेळेला ते कवर निसटतं ना, तर हे आता अजिबात निसटलेलं नाही आहे. कॉर्नफ्लॉवरची जी आयडिया आहे ती फार उपयोगी आहे. ते आता मस्तपैकी हे दुसऱ्या बाजूने फ्राय होत आहे. छान आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण ह्याला फार वेळ लागत नाही बघा. हे फिश आणल्यापासून मॅरिनेट करून आपण 10 मिनटं ठेवलं. आपल्या तयारीला 10 मिनटं आणि फ्राईंगला 3 ते 4 मिनटं, म्हणजे साधारण अर्ध्या तासाचं काम. गरम गरम राईस किंवा चपातीबरोबर हे छान लागेल. आता आपण हे सर्व करून घेऊया. याच्यामध्ये एक चपाती आहे, थोडंसं सॅलड आहे आणि यातला कुठला पीस आवडेल बरं. माहिती ना, फिश घेताना आपल्याला कुठला आवडतो आहे ती आपली चॉईस असते. तर आय थिंक मी हे वाढून घेते. आहा हा 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 आला ताटामध्ये. आहे की नाही मस्त फिश फ्राय. ही झाली डिश रेडी. आता थंडीच्या दिवसामध्ये अशी डिश समोर आली तर मज्जा आहे. हे मी जवळून क्लोजअप दाखवते तुम्हाला. किती मस्त कलर आलेला आहे आणि डिश एकदम आपली आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही आता मस्तपैकी बनवा. रेसिपी पूर्ण तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि एन्जॉय करा. थँक्यू.